गावातले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि छोट्या बालमित्रांनो, एक तर मनापासून आनंद होतोय की मला या गावात दुसऱ्यांदा यायला मिळालं. जवळजवळ वर्ष झालं, वर्षभरापूर्वी मी या गावात आलो होतो आणि ती एक छोटा कार्यक्रम मी मला वाटतं इथे वरती टेकडी छोटी तिकडे झाला होता आपला. आणि त्यावेळेला तिकडच्या पारंपरिक आदिवासी नृत्याच्या द्वारे आम्ही सर्वजण तिकडे गेलो होतो. मला वाटलं आज ते पुन्हा बघायची संधी मिळेल. पुढच्या वेळेला नक्कीच ते बघायला आवडेल आणि आपल्या सर्वांसमोर त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल. वर्षभरापूर्वीच इथे आम्ही आलो होतो आणि खरं म्हणजे या आजच्या कार्यक्रमाला उशीर होतो याचं कारण मध्ये निवडणुका आल्या, लोकसभेच्या निवडणुका आल्या, विधानसभेच्या आल्या, आचारसंहिता, अशामुळे सगळं लांबत गेलं. पण शेवटी आता पुन्हा करणार तर पुन्हा सगळ्या पंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, महापालिका निवडणुका, अशा एका पाठोपाठ एक शासनातल्या काही अडचणी असतात त्या सगळ्या आल्या. त्यामुळे हा कार्यक्रम लांबला आणि सर्व तरतूद झालेली होती, फक्त निधी यायचा बाकी होता. तर तोही आपल्याला पहिल्या टप्प्यात 10 गावांसाठी आपल्याला निधी प्राप्त झाला. त्यात भंडारवाडीला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे की इथे तुम्ही खूप जण मेहनतीने काम करतच आहात, त्यामुळे जी प्राथमिक तयारी झालेली आहे त्याला आणखीन पुढे न्यायचं, अशा हेतूने आज आम्ही इथे आलेलो आणि म्हणून इथे आपलं उद्घाटन, भूमिपूजन म्हणा होते आणि मदबाळांचं प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आता पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 10 गावांमध्ये हा एक प्रकारचा पहिला टप्पा हा सुरू झालेला आहे. आज जसं इथे या गावात उद्घाटन होत आहे, म्हणजे मदपाळ प्रशिक्षण आणि भूमिपूजन होत आहे, असंच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा अन्य 2 गावात सुद्धा असेच कार्यक्रम उद्या आणि परवा होणार आहेत. त्यामुळे तिन्ही मराठवाड्यातल्या एका अर्थाने तिन्ही गावांचं एक प्राथमिक याला आपण म्हणू ही तयारी आपण सुरू केलेली आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात प्रत्यक्ष मदाच्या गावाचा एक मोठा सोहळा इथे होईल, ज्याला पालकमंत्री येतील, राज्याचे उद्योग मंत्री येतील, जिल्हाधिकारी येतील. एक मोठा सोहळा आपण पुढच्या काळात करू. सर्वार्थाने मदाचं गाव जेव्हा तयार होईल, म्हणजे इथे कमान असेल, इथे विक्री केंद्र असेल, इथे प्रक्रिया केंद्र असेल, इथे मधुबन होईल आणि हे सगळे म्हणजे मदाच्या गावाचे काही निकष ठरलेले आहेत, काय काय करणार आहे सगळं ठरलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ते मदाचं गाव म्हणून आपण अधिकृतपणे त्याचं मोठं उद्घाटन पुढच्या काळात करू. पण हे सगळं करण्यासाठी ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला करायच्या. त्यामुळे जिथे आपल्यातले काही मदतवाळीचे आहेत त्यांचं प्रशिक्षण आजपासून इथे सुरू होत आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिकाधिक चांगला मध कसा करायचा, इथे मी बघतोय की मधाचं खूप चांगलं उत्पादन केलेलं आहे. मला आमच्या राऊतरावाने आधीच फोटो पाठवले होते, गिरीश कुबेराने पाठवले होते. त्यामुळे आपण तयारी केलीच आहे चांगली. याला आणखीन प्रोत्साहन मिळण्यासाठी आज आपण इथे हा कार्यक्रम करतोय. मला असं वाटतं की पुढच्या काळात खूप चांगल्या प्रकारे आपण हा सगळा विषय पुढे नेऊया. आत्ताच संतोष पवार यांनी नांदेड जिल्ह्याचं आणि किनवट तालुक्याचं विशेषतः माहिती इथे दिलेली आहे. त्यामुळे याला सांस्कृतिक पृष्ठभूमी आहे, आपल्याकडे निसर्ग सौंदर्य आहे. अशा सगळ्याच्यात मधमाशी जी निसर्ग साखळीतला एक अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा घटक. तुम्ही आम्ही आज सर्वजण अन्न खातोय त्या मधमाशींमुळे खातोय. त्यामुळे अशा सगळ्या निसर्ग सौंदर्य परिसरात आपलं मधाचं गाव होणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वजण या उपक्रमात पूर्णपणे सहभागी व्हा. इथे कुठचंही राजकारण याच्यात नाही, आपण कुठच्याही पक्षाचे असून दे, आपली विचारसरणी कोणती असून दे, पण शेवटी मधाचं गाव म्हणजे सगळ्या गावाचं आपल्याला एका अर्थाने जे आमच्या पाटील सरांनी सांगितलं की स्वयंपूर्ण गाव होण्याकडे ती एक वाटचाल आहे. त्यामुळे इथल्या गावातल्याच सर्व लोकांना, महिलांना, तरुणांना विशेषतः चांगला रोजगार मिळणार आहे. एक मधमाशीची पेटी केवळ मध देत नाही, तर त्यातनं आपल्याला मेण उत्पन्न करता येतं,
त्यातनं प्रोपोलिस उत्पन्न करता येतं, राजान्न आहे किंवा अशा अनेक उपउत्पादनं मधापासून तयार होतात. त्यामुळे मध हे आहेच, पण मधापासून अन्य उत्पादनं सुद्धा आपल्याला मिळतील आणि एका अर्थाने रोजगार या गावात निर्माण होईल. आपण एका अर्थाने स्वयंपूर्ण खेड, स्वयंपूर्ण गाव असं आपण म्हणू, जे महात्मा गांधींचं स्वप्न होतं. पण हे केवळ सरकारने आपल्याला गाव निवडलेलं आहे, आपली जबाबदारी संपत नाही. सरकार जेवढं आवश्यक आहे तेवढं करेल, पण पुढचं सगळं आपल्याला वाहून न्यायचं आहे. म्हणजे वर्षभर हा सगळा आपला डोलारा सरकार सांभाळेल, पण नंतर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यामुळे इथे अधिकाधिक पर्यटक कसे येतील, कारण इथे रेणुका देवी आहे, माऊरची देवी आहे किंवा इथे धबधबा आहे. ह्या सगळ्यातले जे पर्यटक आहेत ते आपल्या गावाकडे कसे येतील आणि गावात पर्यटक आले त्या गावाचं ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच कलाटणी मिळते. जसं मांगर गाव जे महाराष्ट्रातलं पहिलं माताचं गाव झालं, महाबळेश्वर पासून जवळ आहे. या गावात एका वर्षात 1.5 लाख पर्यटक येऊन गेले. त्यामुळे असे पर्यटक आपल्या गावात आपण आणले तर हे गाव एक सुजलाम सुफलाम होईल. आता आहे ह्याच्यापेक्षा आणखीन चांगली आपली प्रगती करू. मग आमच्या नित्यानंद पाटलांनी सांगितलं की इथे लोकांना चांगली राहायची व्यवस्था होईल, इथे चांगलं प्रसाधन गृह होईल, इथे बाग बगीचा होईल, इथे खाण्याची व्यवस्था होईल, चांगलं हॉटेल होईल. असं करत करत आपण केलं तर इथे पर्यटक येतील. त्या पर्यटकांना एका अर्थाने आपलं गाव एक आनंद देणारं ठरेल. जी मधमाशी आपल्याला देते, आपल्याला मध देते, तसं इथे येणाऱ्या पर्यटकांना आपण भंडारवाडीचा मध देऊ. आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या व्यवहाराच्या माध्यमातून, आपल्या वागणुकीच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटक इथे येतील. आणि अनेक योजना आहेत, जसं मगाशी ज्याचा उल्लेख केला त्या योजना आहेतच, पण हे प्रामुख्याने आदिवासी गाव आहे. त्यामुळे आदिवासी विकास मंत्रालयाच्या सुद्धा अनेक योजना इथे असतील. त्या योजनांचं इथे कसं आपल्याला कार्यवाही करता येईल तोही आपण प्रयत्न करू. त्यामुळे एका अर्थाने मधाचं गाव हे आपण केलं, पण मधाच्या गावा करण्यामागचा उद्देश काय की सर्व लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. कारण अर्थाशिवाय अर्थ नसतो. आमचे दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे की पैसा हवाच जीवनात. पैसा कसा मिळवायचा त्यांनी एक सुंदर वर्णन केलेलं आहे की अर्थ का प्रभाव भी नहीं होना चाहिए और अर्थ का अभाव भी नहीं होना चाहिए. म्हणजे पैशांचा प्रभाव वाढता का म्हणे आणि पैसे कमी पडता का म्हणे. माणसाला जगायला जेवढे पैसे आवश्यक आहेत उदरनिर्वाहासाठी तेवढा पैसा प्रत्येक माणसाने मिळवलाच पाहिजे. त्यामुळे मधमाशी पालन असा व्यवसाय आहे की त्यातनं अतिशय कमी भांडवल, म्हणजे एक मधपेटी तर 5-5.5 रुपयात मिळते आणि आपण तर या गावात आपण 90% अनुदान देणार आहोत आमच्या योजनेतून. म्हणजे जे मधपाळे आहेत त्यांना फक्त 10% आपला सहभाग द्यायचा, 90% सरकार खर्च उतरणार आहे. पण नंतर आपली जबाबदारी राहणार आहे, जे मधपाळे आहेत त्यांनी त्या मधपाळांच्या त्या मधपेट्यांची नीट संगोपना करणं. एका 3-3, 4-4 पेट्या प्रत्येकाला असतील समजा, त्यातनं आणखीन त्या पुढच्या काळात वाढवणं, अधिकाधिक राणी माशी उत्पन्न करणं, वसाहती निर्माण करणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे. आणि मग आपलं गाव एका अर्थाने खूप सुजलाम सुफलाम होईल आणि आर्थिक दृष्टीने आपलं खूप स्वावलंबी होईल. त्यामुळे हाच सगळा मधाचं गाव करण्याचा हेतू आहे. इथे कोणी बेरोजगार राहणार नाही, कारण एकमेकांशी उद्योगधंदे जोडलेले आहेत. एकदा पर्यटक यायला लागले की एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे असं मधाची गावं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक करणं, असं ब्रीद वाक्य घेऊन खादी मंडळ उतरलेलं आहे. त्यामुळे या सर्वांच्या ह्याच्यात आपल्या सर्वांचा सहभाग, सर्वांची मेहनत, सर्वांचे परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहेत. आपण खूप चांगल्या पद्धतीत आज इथे जमलेलो आहोत. पुढच्या काळातही आपला असाच एकोपा या सगळ्या गावात राहील आणि आपण एक आदर्श गाव करू. मी आज सगळं मांगरचं नेहमी पहिलं उदाहरण देतात, तेव्हा आपल्या सर्वांनी ठरवलं पाहिजे आपलं भंडारवाडी सुद्धा प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. तेव्हा ही आपल्या सर्वांची इच्छा असली पाहिजे की किनवट गावाचं नाव आपले प्रधानमंत्री उद्या मन की बात मध्ये घेतील. असं काम जर आपण इथे केलं तर आपल्याला ते हवंय. असं गाव हे नक्की पुढे जाईल, मला आत्मविश्वास आहे. आपण सर्वांनी ज्या पद्धतीत काम करताय त्यामुळे आपण नक्कीच त्याला एक लौकिक प्राप्त करून देऊ. पुन्हा एकदा आपल्या फॅन धन्यवाद. आणि एका गावात पुन्हा पुन्हा आम्ही येणारच आहोत, असं नाही एकदा आम्ही
केलं आणि तुम्हाला टाकून दिलं असं नाही. आमचे सगळे अधिकारी राऊत इथे 4 दिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं मार्गदर्शन, या सगळ्यांचं सहकार्य हे असणारच आहे. आपण सुद्धा आपल्याला कुठच्या अडचणी येतात हे आपण सांगितल्या पाहिजे. सांगितल्या तर आपण त्या सोडवण्याचा आपण लगेच प्रयत्न करू. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयाने, एकमेकांच्या संवादातून आपण मधाचं गाव हे आपलं उत्तम गाव करू. मधच असं आहे की ज्याच्यात गोडवा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या इतिहासात, मानवाच्या इतिहासात जो पहिला गोड पदार्थ माणसाला चव ज्याची मिळाली तो मध आहे. त्यामुळे असा मधाचा गोडवा आपण या गावात निर्माण करू आणि सर्वांना आकर्षित करू. मधमाशी जशी आकर्षित करते, फुलांकडे जाते, तसं या गावातला प्रत्येक नागरिक हा मधमाशी बनेल. हे मधमाशीतले गुण सगळे घेऊन आपण सर्वांना आकर्षित करू आपल्या गावाला येण्यासाठी. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि ते आपण सर्वांना पार पडाल मला नक्की विश्वास आहे. मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, मला इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. असं नेहमी आपण स्वागत करताच. पुढच्या वेळी सुद्धा मला इथे येण्याची एक इच्छा पुन्हा उत्पन्न आली की पुन्हा एकदा कधी यायला मिळा भंडारवाडी. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण हा एकदा हातात घेतलेला हा प्रकल्प आहे, हा पूर्ण तडीसच घेऊ. कुठच्याही अडचणीला काही आलं तरी आपलं मधाचं गाव हे आपण 100% पूर्ण करायचं. प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येक नागरिकाची आहे, या गावातल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी ठरवलं तर आपलं हे गाव एक उत्तम गाव ओळखलं जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.